तर आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललेलो आहे पुण्याला, तृषाला हॉस्पिटलला घेऊन उदावंत डॉक्टरांकडे. कारण तिला आहे ना, जसं मिलन गेलेत ना तसं खूप ताप येतोय. म्हणजे औषध पाजूनही ताप राहत नाही. औषध पाजलं ना तेवढे 3 ते 4 तास तिचा ताप जातो, त्यानंतर पुन्हा ताप यायला तिला चालू होती. सर्दी वगैरे नॉर्मल आहे, पण तापेचाच थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तिचे तोंड डोळे सुजल्यासारखं वाटतं. आता तिला कोमट पाण्याने आंघोळ घातली, त्याच्यामुळे थोडं नॉर्मल आहे ती, नाहीतर खूप बेकार तिची अवस्था होती. याच कारणामुळे आपले जास्त ब्लॉग पण आलेले नाहीयेत, काही नाही. मला शूट करणंच होत नाहीये. ऋषिकेश मी इथे असतो दिवसभर, चिनू नानी आमचा गुड्डेताई सगळं आहेत तसं, पण तरी पण काळजी वाटते. रात्री पहाटे ती 4 वाजेपर्यंत ऋषिकेश मी आणि तृषा आम्ही तिघेही जागे होतो. कशीच ती झोपली नाहीये, कारण इतकी बडबडत होती झोपेत, खूप जास्त बडबड करत होती. 100 मोजला तर 103 पॉइंट कितीतरी ताप होता तिला, म्हणजे 104 ताप होता. औषध पाजलं बघा, इथे औषध तिथेच तिचे ते नवीन उदावंत डॉक्टरांचे औषध आहेत, ते पाजले तेवढा पुरतं ताप राहिला. आता पुन्हा सकाळी ताप आलेला आहे तिला, त्याच्यामुळे म्हटलं आता नको, अंगावरती काढायलाच नको, आपण हॉस्पिटलला जाऊ. कपडे वगैरे सगळे झालेले वाळत टाकलेले, बाकी सगळ्या गोष्टी आवरून वगैरे व्यवस्थित झालेल्या आहेत. शिरूरला गेलो होतो तिला ते आणण्यासाठी, तेव्हा हे आणलेलं रिटर्न गिफ्ट आणण्यासाठी गेलो होतो. तेही सोबत घ्यायचं, म्हणजे गाडीत तेवढंच तिला नाचवेल, ते खेळेल. खराब झाले काय. आणि तिला ड्रॅगन फ्रुट्स, बनाना, राजगिऱ्याचे लाडू, पेरू आणि तिचे 2 ड्रेस घेतलेले आहेत. असं काही सण ह्याच्यात ड्राय फ्रुट्स आहेत तिचे काय. आणि उदावंत डॉक्टरांकडे जाऊ आता आपण. त्यांची फाईल वगैरे सगळं काही मी घेते सोबत. पाणी बॉटल घेतलं, तिचं ब्लँकेट घेतलंय, रुमालही आहे. हो, झोपायला. माझ्या बाबू कशा आजारी पडतो ग मिलन, नाही तर सारखं म्हणजे तिचं 1-1 तासाला चाललंय की माझे पप्पा कधी येणार आहे, किती दिवसांनी येणार आहे. ती तशी आजारी नाहीये, पण मेंटली तिला असं हे होतंय की पप्पा नाहीयेत, आपल्याला गेलेले सोडून, अजून येत नाहीये. पण ती एवढं कळणं इतपत ती मोठी नाही आहेत की बाबा हा पप्पा गेलेले, पप्पाला थोड्या दिवसांनी परत येणार आहे. कारण आपण घरात 4 जण राहतो, त्याच्यामुळे तिला आहे ना जरा जास्त त्रास होतो. होती ना की थोडं वेळाने ती डायरेक्ट रडते, डोळ्यातनं पाणी काढून काढून इतकं रडते ती. कसं होतो पण अरे वा, हो मस्त पण होते. आणि हे शेक वगैरे तिला जसं 1 तारखेला मिलन गेलेत तसं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे बरं का. शेक कोळसे आपल्या घरात होते, ओवा वगैरे टाकून शेक वगैरे करते, म्हणजे थोडीशी उब राहते घरात. ओव्याचा, लवंगाचा, निर्गिली त्याच्यात टाकते मी, त्याचा सगळ्याचा वास राहतो. तृषासाठी असं काहीच करते. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला गाडीमध्ये आता जाताना सांगते. ऋषिकेश येतोय, ऋषिकेश आणि मी जाणार आहे हॉस्पिटलला. नंबर लावलेला आहे, अपॉइंटमेंट आहे त्यांची 3 वाजताची अपॉइंटमेंट आहे. म्हणलं ट्रॅफिक वगैरे त्या कारणामुळे म्हटलं जरासं लवकर जावं. उदावंत डॉक्टरांकडे तिला लास्ट टाइम आपण कधी नेलं होतं दाखवते तुम्हाला, 12/2/24 नेलं होतं. मग त्यांचे हे औषधं असतात, हे यातलेच औषध आहे, हे ताप इथे लिहिलेले असे ते औषध मी घेऊन आले होते काल, ऋषिकेशने आणून दिले होते, ते पाजले, तेवढा पुरतं फरक पडतोय. पण पुन्हा येतोय, बघू आता काय सांगतायत डॉक्टर. काही नाही, तिचं ते डिस्टर्ब झालेली ती मिलन गेल्यामुळे, कदाचित त्यामुळेच ताप येतोय. स्कूल पण जास्त तिचं रेग्युलर झालं नाही. हो, भांडण हो का, बर. स्कूल पण तिचं रेग्युलर झालं नाहीये इतक्या दिवसांमध्ये. तू डॉक्टर आहे, ताप आले आम्हाला. आता निघालोय आपण पुण्याला, उदावंत डॉक्टरांकडे नंबर लावलेला आहे, अपॉइंटमेंट घेतलेली आपण. त्या रोडने चाललेलो आहे आता. आणि तिला थोडी कणकणच आहे, ताप आहेच. मी आत्ता औषध पाजले नाही तिला, कारण म्हणलं डॉक्टर चेक करतील, मग काय औषध वगैरे देतील जसा ताप आहे त्यानुसार. त्यामुळे आत्ता औषध पाजलं नाही मी, रात्री पहाटे पाजलं होतं. म्हणजे ते मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिला पिलो, ब्लँकेट, ते सगळं तिचं व्यवस्थित सेटअप घेतलेलं आहे कारमध्ये. आणि निवांत मागे ती पडली आहे, कारण मांडीव झोपली ना पुढे तर ती पण अवघडते, आणि मग मला पण बसायला असं अनकम्फर्टेबल वाटतं. त्याच्यामुळे ती निवांत मागे झोप
झोपली आहे कारमध्ये. घेईल थोड्या वेळाने तिला पुढे. पुण्यालाच निघालो आपण. ट्रॅफिकमुळे थोडंसं लवकर निघालो आहे. म्हटलं कधी ट्रॅफिक असतं कधी नसतं, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लवकरच जावं. आणि कॉलही आलेला OPD वरून कॉल आलेला मला माझ्या नंबरला की लवकर या म्हणून, पेशंट नाही आहेत, मग तुमचा नंबर लगेच लागून जाईल असं काहीसं. ताप आलेला आहे खूप तिला, म्हणजे हेच होत नाही. आणि मित्र आहे तशा अवतारात निघाली घरातून. घराला लॉक लावलं, तिचं आहे ते सामान वगैरे काय ते घेतलं सगळं आणि लगेच आहे तशी निघाली. आणि ताप आला तुम्हाला मग सांगितलं ना, खूप बडबड करते ती, खूप भयानक तिची बडबड चालू असते. मस्किटो चावला ना. हॉस्पिटलला आत्ता आपण पोहोचलेलो आहे पुण्याला. आणि मिलनचा व्हिडिओ कॉल आला. 1-2 नंबर गेले की मग आपला नंबर होता, तोपर्यंत व्हिडिओ कॉल केला मिलननी. ती छान बोलली मिलनशी, जरा बोललं ना तिला पण बरं वाटतं. आणि आत्ता ते पंजाबमध्ये रात्री दर्शन वगैरे घेऊन ते निघाले काश्मीरला जाण्यासाठी, ते वैष्णोदेवीला जाण्यासाठी दर्शनासाठी. बापलेकीची मस्ती चालू होती. असं काहीसं असल्यावर तिला तरी कसं मग राहावेल, पप्पा नाही आहेत तर. त्याच्यामुळे तिची अशी अवस्था होती, आजारी पडतीये, बरचळतीये, पप्पा करतीये. तिच्या अकाउंटला मी तिच्या रील्सही बनवल्यात. का बनवल्यात तर एक आठवण राहते ती म्हणून बनवलेल्या आहेत. आणि या ब्लॉग थ्रू तर बरंच काय आपलं राहतंच गोड आठवणी. तर चाललं होतं त्यांच्या छान गप्पा. नंबर येईपर्यंत चालू होता व्हिडिओ कॉल वगैरे. त्यांनाही असं करमत नाही आहे कृषा आजारी, तर इतके दिवस आपण म्हणजे तिला खूप काळजी घेतो, तिची फुलासारखं जपतो. तिचं खाणं पिणं, थंडी असेल तर सॉक्स, कॅप, फुल कपडे, नेहमी हे सगळ्याच गोष्टींची मी मला जेवढं करता येईल तेवढी काळजी घेते. केबिनमध्ये आहे आत्ता आपण डॉक्टरांच्या. तर इथे या हॉस्पिटलला कशी सिस्टीम आहे काय ते सगळं मी तुमच्याशी आधी शेअर केलेलं आहे. आम्ही इथे का बसलो असेल वगैरे, ज्यांनी आधीपासून ब्लॉग बघितले त्यांना माहीत आहे. कारण एक डॉक्टर येतात, जे काय होते ते सगळं लिहून ठेवतात तिथे. आणि मग मेन डॉक्टर येऊन ते त्याच्यावरती आपल्याला काय आहे ते सोल्युशन सांगतात, काय होते ते सगळं सांगतात, क्लिअर करतात. असं काहीसं असतं इथे. तर इथे बसलो तो OPDमध्ये मेन डॉक्टरांची वाट बघत आता. काय होते काही नाही. ओके, हॉस्पिटलचं काम झालं, बाहेर आलो आणि लगेच मिलनचा मग परत कॉल आला, व्हिडिओ कॉल, की काय सांगितलं, काही नाही, काय सिरियस आहे का हे विचारण्यासाठी. येणारच कॉल, ते साहजिक आहे. कारण बापलेकीचं नाते, त्यांची पोरगी आजारी म्हणलं त्यांना थोडंसं टेन्शन येणारच. पण तिच्याशी मस्ती त्यांची चालू असते. व्हिडिओ कॉल जरी केला ना तरी त्यांची मस्ती चालूच असते. तिला चिडून देतील, काही असे वेडे वाकडे चेहरे करून तिला हसवतील, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तिला अजिबात मिलनशिवाय करमत नाही. मिलनला सुद्धा तिच्याशिवाय अजिबात करमत नाही. घरी जरी असले तरी नुसते बाबू 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 आणि पप्पा 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 असं काहीसं चालू असतं. खूप छान बॉन्ड आहे दोघांचा, खूप जास्त प्रेम आहे. एक वेळेस मी नसले तरी तिला चालेल, पण तिला पप्पा पाहिजे. तसं मी नसले तरीच तोंड बारीक करून बसतेच कुठे गेलं की. मी शक्यतो जात नाही, पण असं भाजीला गेलं समजा किंवा पार्लरला गेलं समजा, कुठे गेलं कोणाच्या घरी, तरी मग कधी येणार आहेत यांना विचारत असते, कधी येणार आहे मम्मा, कधी येणार आहे मम्मा. ते काय होतं की आपण तिघेच राहतो, त्याच्यामुळे तिला फक्त आमच्या दोघांची सवय, तिला दोघेही हवं असतं. असं काहीसं झालेलं आहे तिच्या बाबतीत. आणि जिथे आम्ही जाऊ तिथे ती असतेच, तिला सोडून कधीच नाही. आणि मिलनही आम्हाला सोडून कधीच नाही, असं काहीसं. त्याच्यामुळे ती थोडं तिला पचत नाही आहे डोक्याला की पप्पा गेलेले आहेत असं तसं. तर मिलन विचारत होते काय सांगितलं डॉक्टरांनी, तर काही सिरियस नाही आहे. डॉक्टर पण हेच बोलले की ती छोटी म्हटले, अशा केसेस होतात छोट्या मुलांच्या बाबतीत. आता ते तिचे पप्पा फिरायला गेलेले आहेत, ती अशी आतून आजारी नाही आहे, ती मेंटली आजारी डिस्टर्ब झालेली आहे. बाकी काही इश्यू नाही आहे की ती आजारी पडली आहे काय असं सगळ्या गोष्टी. तर मग तेच बोलले ते की थोडीशी काळजी घ्या, व्हिडिओ कॉल करत जा, त्यांचं बोलणं ठेवा. ते गेलेले आहेत त्याच्यामुळे ती सारखी पप्पा पप्पा वगैरे करते. त्याच्यामुळे तिने ते थोडं माइंडमध्ये सेट केलं आहे ना, त्याच्यामुळे तिला ताप वगैरे येतो आहे. बाकी काहीच इश्यू नाही आहे. औषध गोळ्या सगळं दिलेलं आहे डॉक्टरांनी. आणि मी एक्स्ट्रा औषध पण आणलेले आहेत. तापाचं औषध आणले, सर्दीचं औषध आणले, उलटीचं औषध आणले, लूज मोशनचं औषध आणले.
या सगळे बाकीचे पण तिच्यासाठी औषध मी घेऊन आली आहे. म्हटलं मग परत टेन्शन नको आपल्याला. तर चला आता हॉस्पिटलचं काम आवरून घरी चाललो आहे. डॉक्टरांचं हे सगळं ऐकून जरासं बरं वाटलं. म्हटलं टेन्शन फ्री झाल्यासारखं. तर आता थोडंफार व्हिडिओ कॉल वगैरे रोज चालू राहतील मिलनला. थोडंसं ती रुळून जाईल आता 15 दिवसांमध्ये. तर चला घरी जाऊ आता. हॉस्पिटलला काय जास्त सांगितलं नाही, जे सांगितलं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. चला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करू. असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. बाय.